नमस्कार जेबी मित्रांनो, आणि आज आपण धनगरी नॅशनल कॉलेज प्रांगणामध्ये आपण आहोत आणि आपल्याकडे सुधाताई किल्ल्यावर तिथे जोडलेले आहे आणि महात्मा फुले या सिनेमावर वाचा फोडणारी एक त्यांचा काय सामना आहे जाणून घेऊया। हे त्यांच्याशी एक कवितेच्या माध्यमातून ते आपल्याला जनतेला आवाहन करत आहे, जाणून घेऊया त्यांचं काय सांगणं आहे। मला परिचय देता सांगा आणि कवितेचं सांगा। मी सुधाताई बाबन पल्लीवार, माझ्या कवितेचं नाव आहे महात्मा फुले सिनेमा। शेणमातीचे गोळे सावित्रीने झेलले, एक अंगावर दुसरे पिशवीत लुगडे, अतिश्रमाने तिने भारतीय त्रिस घडविले, हे त्रिकाला बाधित सत्य जगास असे ठावे, विरोध का करता असता असंख्य पुरावे, असता असंख्य पुरावे, ऐतिहासिक सत्य हे का दडपूप आहे, का दडपूप आहे। आम्हा सर्वांवर फुलेंचे उपकार, तूच बोलली बाई, तूच बोलली बाई, सत्य डावलून कशी होशील तू उतराई, फुलेंना होशील कशी उतराई। भिडेच्या वाड्याला स्मरुणी शेण गोळे का नाकारशी, शेण गोळे का नाकारशी, ब्राह्मण सभेची पदाधिकारी तू, जरा मनाशी विचारी, जरा मनाशी विचारी। फुले आंबेडकरां आधी आजी पणजी आपली होती कशी, आजी पणजी आपली होती कशी, चूल मूल वैधव्य, चूल मूल वैधव्य केशवपन, बालविवाह जगली ती कशी, जगली ती कशी। मातृहंत्या परशुरामाची का देशी तू ललकारी, का देशी तू ललकारी। फुले सिनेमाचा काय संबंध परशुरामाशी, संबंध परशुरामाशी। अहिंसेवर काय हिंसावर चढ झाली, अहिंसेवर काय हिंसावर चढ झाली, बहुजनांवर का 3% पडती भारी, बहुजनांवर का 3% पडती भारी। जय श्रीरामाची देवनी घोषणा, जय श्रीरामाची देवनी घोषणा, काय सांगू पाहिशी जनतेला, तू काय सांगू पाहिशी जनतेला। रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई, ही तुम्हीच देता ग्वाही, तुम्हीच देता ग्वाही। श्रीराम सत्याग्रही, श्रीराम सत्याग्रही। शेण गोळ्यांचे सत्य का पचनी पडत नाही तुमच्या, का पचनी पडत नाही। धाडीले सीतेला गर्भारपणी वनी, गर्भारपणी वनी, निर्दोष शंभुकतो मारिला निर्दयपणी, निर्दोष शंभुकतो मारिला निर्दयपणी। तरीही रामराज्य हवे आपणाशी, रामराज्य हवे आपणाशी। आम्हा हवी संविधानिक लोकशाही, आम्हा हवी संविधानिक लोकशाही, संविधानिक लोकशाही, संविधानिक लोकशाही। थेट सुधाताई किल्ल्यावर मॅडमनी उताराचं वय आहे, पण उताराच्या वयामध्ये त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले ज्या सिनेमा आला त्या सिनेमावर वाचा फोडणारी खरी हकीकत त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमात सांगितलेली आहे आणि या माध्यमाच्या वतीने लोकांपर्यंतचे संदेश पोहोचण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। तळागाळातील लोकांनी या संदेशाला जागृत राहायला पाहावे आणि महात्मा ज्योतिबा फुले जे सिनेमा आहेत तर घराघरामध्ये जावा असं आवाहन करताना आपल्याला